महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड़ की जानिब से जिला कलेक्टर नांदेड़ को एक याददाश्त पेश की गई, जिसमें इंतजामिया से मुतालबा किया गया है कि माह जुलाई में मूसलाधार बारिश की वजह से जिन किसानों की फसल, जानवर और मकानात का नुकसान हुआ है, इनके पंचनामा करके फौरी इन्हें इमदाद दी जाए। याददाश्त में कहा गया है कि मूसलाधार बारिश का किसानों और आम लोगों को बहुत ज़्यादा नुकसान हुआ है। ऐसे में हुकूमत की जानिब से फौरी मदद की ज़रूरत है। इसके लिए डेवलपमेंट ऑफिसर, तहसीलदार, तलाटी, मंडल ऑफिसर, ग्राम सेवक के जरिए पंचनामा करवाए जाए। आमची मुख्य मागणी ही आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष माउंटेनसिंग जागीरदार यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी साहेब इटनकर साहेब यांना एक मनसेकडून निवेदन देण्यात आलेलं आहे की जुलै महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीचे जे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान बसलेलं आहे, अगोदरच कोरोनाच्या काळात गरीब शेतकरी हवालदिल झालेला असताना ही नैसर्गिक आपत्ती जी आलेली आहे, मागच्या महिन्यात जे पावसाचं जे ढगफुटी झाली, त्या ढगफुटीने शेतकऱ्यांचे बरंच मोठं नुकसान झाले, घरांची पडझड झालेली आहे व पशु वगैरे मेलेले आहेत आणि शेतीची जमीन जे पेरलेलं आहे ते सगळे जमीन खरडून बाहेर निघालेली आहे। तर त्या सर्व शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती योजनेअंतर्गत त्यांना त्यांची नुकसान भरपाई करून देण्यात यावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना। हे पूर्ण जिल्ह्यामध्ये निवेदन 16 तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सगळ्या तहसीलदार यांना सगळ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे हे, आणि जिल्हाच नाही तर पूर्ण मराठवाडा आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढे देण्यात येईल। यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।